जितेंद्र शेळकेंचा अपघात झाला। महत्त्वाची बातमी समोर, अपघातामध्ये जितेंद्र शेळके यांचं निधन झाल्याचं कळतंय। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष हे जितेंद्र शेळके होते, त्यांचा अपघात झालाय। या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झालाय। भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते। अशोक खराचे निकटवर्ती असलेल्या जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू झाल्याचं कळतंय। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला। आणि अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून। जयेश, महत्त्वाची बातमी आहे, जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू झालेला आहे। नेमका अपघात कधी घडला, पोलिसांची काही अधिकची माहिती? थोड्या वेळापूर्वी जे आहे समृद्धी महामार्गावरती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना जे आहे डॉक्टर जितेंद्र शेळके यांच्या गाडीला अपघात झाला। ते जे कंटेनर आहे समोरच्या कंटेनर खाली ती गाडी गेल्यानंतर हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शी माहिती आहे। आणि या संदर्भात त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा देखील होता, तो आता याच्यात जखमी आहे। आणि दुर्दैवाने या अपघातात भोंदू खरातच्या शिवनिका ट्रस्टचे जे उपाध्यक्ष म्हणून होते जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ते समोर आहे। शेळके यांचा शिर्डीमध्ये एक लॉन्च देखील आहे आणि त्यामध्ये खरातची भागीदारी असल्याचं बोललं जात होतं। मात्र खरात अटक झाल्यापासून जे आहेत जितेंद्र शेळके हे तणावामध्ये असल्याचं बोललं जात होतं। आणि आज हा जो अपघात घडला आहे त्या अपघाताने अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत त्या या अपघातानंतर निर्माण झालेले आहेत। जयेश, खरं तर हे जितेंद्र शेळके शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते अशी माहिती समोर आली, त्यांची सुद्धा पोलिसांकडून चौकशी झाली होती का? यापूर्वी जे आहे तर शिवनिका ट्रस्टवरती उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर जितेंद्र शेळके जे आहेत ती माहिती समोर आली होती। या संदर्भात बातमी देखील आपल्या जय महाराष्ट्र वाहिनीने जे आहेत प्रसिद्धी केली आणि त्यांची चौकशी जी आहे ती चौकशी सुरू होती। मात्र आज संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना काही वेळापूर्वी जो आहे त्यांच्या गाडीला दुर्दैवी अपघात झाला, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। अपघातासंदर्भात पोलिसांनी काही अधिकची माहिती दिली आहे का? आता अद्याप अधिकृत कोणतीही प्रकारची माहिती पोलीस प्रशासनाकडून आलेली नाहीये। मात्र त्यांच्यासोबत त्यांचा जो मुलगा होता तो गंभीररीत्या जखमी झालेला आणि त्याला त्याच्यावर आता सध्याला एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। डॉक्टर जितेंद्र शेळके आणि अशोक खरात यांचे किती वर्षांपासून नेमके संबंध होते, त्या संदर्भातली काही माहिती? नाही, तपासामध्ये जे आहे ती माहिती अनेक वर्षांपासून जे भोंदू खरात आणि जितेंद्र शेळके यांचे संबंध होते आणि ते त्यांच्या शिवनिका अतिशय निकटवर्ती असल्यामुळं भोंदूच्या निकटवर्ती असल्यामुळे त्यांना शिवनिका ट्रस्टच्या उपाध्यक्ष पदावरती घेतलं गेलं असं देखील बोललं जात आहे। पण अधिकृत जी आहे ती माहिती अद्याप आलेली नाही की किती वर्षांपासून होते हे संबंध। जितेंद्र शेळके हे नाशिकचेच होते का? ते नेमके शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष पण होते, मात्र नेमका त्यांचा दुसरा व्यवसाय काय होता, त्यांची वैयक्तिक माहिती समोर येते का? हे जे डॉक्टर शेळके जे आहेत हे एक व्यावसायिक होते। शिर्डीमध्ये त्यांचा एक लॉन्स होता, शिर्डीमध्ये शिर्डीशी त्यांचा म्हणजे संबंध येतो आणि शिर्डीत एक व्यापारी म्हणून ते प्रसिद्ध देखील आहेत। मात्र शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून भोंदू खरातच्या संपर्कात असलेल्या जे जितेंद्र शेळके आहेत त्यांना त्यामुळे तिथं त्यांच्या संपर्कात गेल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष करण्यात आलं होतं। नक्की जयेश, आमच्या सोबत अशाच पद्धतीने जोडले राही। एक महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष असलेल्या डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा अपघात झालेला आहे। महत्त्वाची बातमी सध्या समोर येते आणि या अपघातामध्ये शेळकेंचा मृत्यू झाल्याचं कळतंय। जितेंद्र शेळके भोंदू अशोक खरातचे निकटवर्ती होते। समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला। खराचे निकटवर्ती असलेल्या जितेंद्र शेळके यांचं निधन झाल्याचं कळतंय आणि यावर प्रतिक्रिया घेऊयात। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अंजली ताई, आपण बघतोय की जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झाले। गेल्या काही दिवसांपासून असं सातत्यानं म्हटलं जातं की खराचं सुद्धा एन्काउंटर केला जाईल, त्यामुळे आता या अपघाताभोवती सुद्धा एक संशय निर्माण होतो। नाही, नक्कीच संशय निर्माण होतोय, कारण मला तर ऍब्सोल्युटली शॉक वाटला। शेळके कसं आहे की 3 भाऊ आहेत, त्याच्यापैकी हे जे जितेंद्र शेळके होते त्यांचं आणि खरातांचं पार्टनरशिप मध्ये एक मंगल कार्यालय होतं आणि अतिशय निकटवर्तीय मानले जायचे। आणि यांचा जर असा घात झाला असेल तर हे अतिशय शॉकिंग आहे। म्हणजे आता असे किती अपघात आपल्याला बघायला लागतील, कारण राजकारणी माणसांची नावं आहेत त्याच्यात,
तर मला तर ऍब्सोल्युटली म्हणजे असं वाटतंय की ही सुरुवात झाली आता एक एक जणांना हे करण्याची, एलिमिनेट करण्याची, असंच मी म्हणेन. आता अतिशय अपसेटिंग झालं हे ऐकून आणि काय बोलावं आता सुचत नाहीये, खरंच नक्कीच सुचत नाही. दमानियाजी, शेळकेंची सुद्धा चौकशी होत होती आणि त्याच दरम्यान अशा पद्धतीनं अपघात होणं हे अतिशय धक्कादायक असंच म्हणावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर जितेंद्र शेळके यांचा अपघात झाला समृद्धी महामार्गावर, त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि ज्यामध्ये त्यांचं निधन झालंय. आणि याच सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया घेऊयात. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. अंधारेताई, अतिशय धक्कादायक बातमी आहे, जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालंय. कसं पाहता याकडे तुम्ही? महत्वाची बातमी आहे, जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालंय. भोंदू अशोक खरा, जो आता खरं तर कारागृहात आहे, त्या भोंदू अशोक खराचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके होते. कारण शिवनिका संस्थांच्या ट्रस्टवर ते उपाध्यक्ष होते आणि याच जितेंद्र शेळकेंचं आता अपघाती निधन झालंय. तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सध्या आपल्यासोबत आहेत. देसाईजी, आपण पाहतोय की जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालंय. या सगळ्याकडे नेमकं कसं पाहता? एक संशयाचं वातावरण सध्या पाहायला मिळतं. जितेंद्र शेळकेंचा अपघात म्हटल्यावर मोठा धक्का आहे. आज 17 तारीख आहे. खरात प्रकरणात बघतोय की आपण 1 महिना पूर्ण होतोय आणि अनेक वेळेला त्याची या एन्काउंटरची चर्चा होत होती. अनेक राजकारणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, परंतु कुणालाही चौकशीला बोलवलेलं नाहीये. आणि आता शिवनिका ट्रस्टवर असलेले उपाध्यक्ष, जे या केसमध्ये प्रमुख साक्षीदार पण आहेत, आणि त्यांनी जबाब दिल्यानंतर अनेक गोष्टी समोर येऊ शकतात. अनेक राजकारण्यांची नावं, अनेक अधिकाऱ्यांची नावं, ज्यांचे या शिवनिका ट्रस्ट बरोबर, खरात बरोबर जे आर्थिक देवाणघेवाण किंवा भागीदारी आहे, हे सगळं बाहेर येऊ शकतं. त्यामुळे मलाही संशय असा आहे की जितेंद्र शेळकेंचं जरी अपघाती निधन असेल तरी सुद्धा अपघातामध्ये त्यांना जाणून बुजून मारलं जाऊ शकतं. कारण याच्यामध्ये त्यांना जर संपवलं तर अनेक जणांना जे आहे ते राजकारणी असतील, याच्यामध्ये काही उद्योजक असतील, काही IAS IPS ऑफिसर्स असतील, त्यांची नावं येऊ नयेत यासाठी एक एक साक्षीदार आता संपवण्याचा कट रचू शकतात. देसाईजी, तुम्ही पण संशय व्यक्त केलेला आहे, जाणून बुजून कदाचित हा अपघात घडवला असेल असं तुम्ही म्हणता. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तुम्ही पाठपुरावा करणार का? या प्रकरणी तुम्ही पोलिसांकडे जाल का? काही तक्रार दाखल कराल का? हो, निश्चितच. कारण अशा पद्धतीनं जर साक्षीदारच संपवायला लागले तर ही केस आपण बघतोय की पीडिता पुढे आलेल्या आहेत, अनेक गुन्हे दाखल होत आहेत, राजकारण्यांचे संबंध असून सुद्धा कुठेतरी ती बाजू डावलली जातीये. आणि आता जितेंद्र शेळकेंसारखे प्रमुख साक्षीदारच संपवण्याचा प्रयत्न केला किंवा इतरांना जीवाला धोका असू शकतो. त्यामुळं याच्यासाठी जे आहे, यापुढे या प्रकरणात जे जे साक्षीदार आहेत किंवा जे जे प्रमुख याच्यामध्ये जबाब देणारे आहेत किंवा ज्यांचा संबंध आहे, की जे खऱ्या अर्थानं तो सगळा घोटाळा बाहेर काढू शकतात किंवा तो जो फ्रॉड आहे ट्रस्ट मधला तो बाहेर काढू शकतात, तर अशांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं आणि लवकरात लवकर त्यांचे जबाब नोंदवून घ्यावेत त्या साक्षीदारांचे. यासाठी निश्चितच आम्ही SIT ला ती मागणी करू. अशा पद्धतीच्या अपघाती निधनानंतर एकतर पोलीस आणि SITच्या कार्यपद्धतीवर सुद्धा एक म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण होते का? हो, SITचा तपास आपण बघितलाय बघा. सुरुवातीला मी त्यांचं अभिनंदन केलेलं होतं, कारण पीडितांना त्यांनी आवाहन केलं, गुप्त तपास चालू होता, लेडी ऑफिसर्स आहेत, मोठ्या प्रमाणावर पीडिता आल्या, वेगवेगळे गुन्हेही दाखल झाले. पण आता आपण जर बघत असेल तर SITच्या माध्यमातून कुठलीही सूचना दिली जात नाहीये. पोलिसांच्या माध्यमातून अजून काही वेगळे धागेदोरे जे आहेत ते कुठलेही आपल्याला नाशिक पोलिसांकडून मिळत नाहीयेत. त्यामुळे SIT असेल किंवा पोलीस असेल, त्यांच्या कामावर निश्चितच असे अपघात किंवा असे प्रमुख साक्षीदार जेव्हा संपवण्याचा कट किंवा अचानक ते जातात, तेव्हा निश्चितच त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह आपोआप निर्माण होते. देसाईजी, एक तांत्रिक प्रश्न आहे. खरं तर खरात प्रकरण हे अतिशय मोठं प्रकरण आहे. अनेक राजकारण्यांची, अधिकाऱ्यांची यामध्ये नावं आहेत. त्यामुळे यावेळी अशा प्रकरणामध्ये साक्षीदाराच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी विशेष काळजी पोलिसांकडून घेतली गेली पाहिजे का? हो, साक्षीदारांची तर काळजी घेतली पाहिजे आणि साक्षीदार जे आहेत त्या साक्षीदारांवरच पुढची केस आपण बघतो की कोर्टामध्ये अवलंबून असते. आणि तेच साक्षीदार जर राहिले नाहीत किंवा ते जर जिवंतच राहिले नाहीत तर पुढे साक्षच दिली नाही तर आरोपीला शिक्षा कशी होणार? त्यामुळे साक्षीदार जे आहेत त्यांना प्रोटेक्शन देणं, त्यांची काळजी घेणं, त्यांनी जर कुठला अर्ज केला असेल किंवा त्यांना तातडीनं जबाब द्यायचा असेल तर तो SIT आणि पोलिसांनी घेतला पाहिजे. आणि आता आजचं जे प्रकरण शेळकेंचं झालेलं आहे त्यानंतर तरी साक्षीदारांना पोलीस प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. मग ही इतकी साधी गोष्ट SIT ला माहिती नसेल का की SIT जाणून बुजून असं काही करते? या तपासाकडे नेमकं पाहायचं कसं?
SIT कडे सगळी माहिती असते. आपण बघतो की आपल्यापेक्षा पोलिसांना गुप्त माहिती अधिक असते. परंतु अनेक वेळेला ते म्हणतात की पीडितांचे जबाब चालू आहेत, वेगवेगळे तक्रारदार येत आहेत, परंतु त्याच वेळेला साक्षीदारांना कुठेतरी आपण बघतोय की डावललं जातंय. किंवा आता कल्पना खरात ज्या नाशिकमध्येच होत्या त्या अचानक फरार झाल्या, त्या फरार होऊन बेपत्ता होऊन आता 15 दिवस झाले. मग हे पोलिसांना माहित नव्हतं का त्या नाशिक सोडताना? कुठंतरी जाणून बुजून काही गोष्टींकडे दुर्लक्ष जे आहे ते SITचं पण दिसतंय आणि पोलिसांचंही दिसतंय. म्हणजे राजकीय नेते यामध्ये इन्व्हॉल्व्ह असलेले राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का? राजकीय नेते स्वतःला वाचवण्यासाठीच हे करतायत, स्वतःला तर वाचवतायत आणि त्यांची जी काही पदं धोक्यात येणार आहे. आपण बघितलंय की अनेक जणांचे कॉल रेकॉर्ड्स आलेले आहेत, कोण कुणाच्या संपर्कात किती वेळा होतं हे समोर आलेलं आहे. काही अधिकाऱ्यांचे लागेबांधे आणि त्यांची नावं समोर आलेली आहेत. त्यामुळे ते स्वतःला वाचवण्यासाठी आणि त्यांचं पद वाचवण्यासाठी हे सगळं करतायत. आता इतर साक्षीदारांच्या जीविताला सुद्धा धोका असं वाटतं का तुम्हाला? आता या साक्षीदारांबरोबर जर अचानक हे झालं, हे इतकं धक्कादायक आहे. आम्हाला भीती आहे की अनेक साक्षीदार याच्यामध्ये जे आहेत ते अशा पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून संपवू शकतात. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना म्हणजेच गृहमंत्र्यांना विनंती आहे की जे साक्षीदार आहेत त्यांना एकतर पोलीस प्रोटेक्शन द्या किंवा ज्यांचे कुणाचे साक्षीदारांचे अजून जबाब झाले नाही ते तातडीनं जबाब होणं गरजेचं आहे. नक्कीच देसाईची खरं तर तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं कल्पना खरात गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता आहे, तिचा काही शोध लागत नाही. मात्र अशा पद्धतीनं साक्षीदारांचा मृत्यू होणं हे खरंच धक्कादायकच म्हणावं लागेल. हॅलो देसाईजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आता येतो. मी असं म्हणते की कल्पना खरात 15 दिवसांपासून फरार आहे, तिचा काही पोलिसांना शोध लागत नाही. मात्र अशा पद्धतीनं साक्षीदारांचा मृत्यू होणं हे किती धक्कादायक आहे? आम्हाला तर धक्काच बसला, कारण या प्रकरणात पहिल्या दिवसापासून आम्ही आहोत. सगळ्यात पहिला पेनड्राईव्ह पण माझ्याकडे आला होता जो आम्ही पोलिसांकडे पाठवला होता. आणि ज्या पद्धतीने हे प्रकरण बाहेर आलं, मीडियाने हे प्रकरण लावून धरलं, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की अनेक लोकांमध्ये जी काही चर्चा सुरू झाली, कारण इतकं मोठं लैंगिक शोषणाचं रॅकेट, याच्यामध्ये वेगवेगळे मोठमोठ्या पदावर असणारे अधिकारी हे जेव्हा अडकतात तेव्हा निश्चितच याच्यामध्ये कुठंतरी कुणाला तरी वाचवण्यासाठी जे आहे तो साक्षीदारांचा वापर होऊ शकतो किंवा साक्षीदारांना गप करण्यासाठी जे आहे ते असे मार्ग अवलंबले जाऊ शकतात. नक्कीच देसाईजी, खूप खूप धन्यवाद इतकी सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालेलं आहे. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आणि यामध्ये जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झालेला आहे. खरात प्रकरणामध्ये जितेंद्र शेळके हे साक्षीदार होते. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते जितेंद्र शेळके आणि त्यांचा समृद्धी महामार्गावर आज भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये शेळकेंचं निधन झाले. जितेंद्र शेळके भोंदू अशोक खरातचे निकटवर्ती होते. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आणि यामध्ये जितेंद्र शेळके जे खरातचे निकटवर्ती होते त्यांचं निधन झालं. संभाजीनगरवरून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. उभ्या कंटेनरला कारची पाठीमागून धडक बसली आणि कार थेट कंटेनर खाली घुसली. अपघातामध्ये जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झाला तर पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी आहे. जखमी मुलाला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पत्नी अजून सुद्धा गाडीत अडकल्याची माहिती आहे. खरातच्या शिवनिका ट्रस्टचे शेळके हे उपाध्यक्ष राहिलेत. शेळकेंच्या लॉन्समध्ये सुद्धा खरातची भागीदारी होती अशी माहिती समोर येते. खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके तणावात होते असं देखील कळतं. जितेंद्र शेळके हे भोंदू अशोक खरात याचे निकटवर्ती होते आणि ज्यावेळी खरातला अटक झाली आणि त्यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात समोर आलं आणि तेव्हापासून हे जितेंद्र शेळके तणावात होते अशी माहिती समोर येते. जितेंद्र शेळके यांचं काही वेळापूर्वीच समृद्धी महामार्गावर अपघाती निधन झालं. त्यामुळे अनेक संशय आता या अपघातासंदर्भात सुद्धा व्यक्त केला जातो. कारण गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्यानं म्हटलं जातं की अशोक खरात याचा एन्काउंटर केला जाईल, कारण या खरात प्रकरणामध्ये, या भोंदू बाबाच्या प्रकरणामध्ये अनेक मोठे राजकीय नेते, अधिकारी, IAS IPS अधिकारी यांचा सुद्धा सहभाग असल्याचं म्हटलं जात होतं आणि त्यामुळे अशोक खरात याचं एन्काउंटर होईल अशी शक्यता विरोधकांकडून सातत्यानं वर्तवली जात होती. आणि त्यातच आज जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे या मृत्यूभोवती सुद्धा सध्या संशयाचं वातावरण पाहायला मिळतं. खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके हे तणावात होते आणि आज समृद्धी महामार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारनं मागून जोरदार धडक दिली. यामध्ये जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी
तर पत्नी आणि मुलगा हे गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर सध्या उपचार केले जातात. अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल, कारण खरात प्रकरणामध्ये शेळके हे प्रमुख साक्षीदार होते. त्यांची सुद्धा सातत्यानं चौकशी केली जात होती, साक्ष नोंदवण्यात आली होती. मात्र या सगळ्यामध्ये जितेंद्र शेळके यांचं आज अपघाती निधन झाल्यामुळे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होतात. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचा एसआयटी नेमका कशा पद्धतीने तपास करेल आणि पोलीस या संदर्भातली नेमकी काय माहिती देते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. कारण शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष हे जितेंद्र शेळके होते. त्यांनी शिवनिका ट्रस्टवर अनेक वर्ष काम केले होते. सोबतच त्यांचा स्वतःचा एक व्यवसाय होता आणि त्या व्यवसायामध्ये खराची सुद्धा भागीदारी होती. गेल्या काही दिवसांपासून शेळके यांची सुद्धा चौकशी केली जात होती, त्यांची साक्ष नोंदवण्यात आली होती. खरात प्रकरणामध्ये शेळके हे प्रमुख साक्षीदार होते आणि त्यांचाच अशा पद्धतीने अपघाती निधन झाल्यामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जातात. त्यामुळे आता स्थानिक पोलीस असतील, नाशिक पोलीस असतील आणि एसआयटी या संदर्भात नेमकी काय माहिती देते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. काही वेळापूर्वी समृद्धी महामार्गावर भीषण असा हा अपघात झाला. उभ्या असलेल्या कंटेनरला कारनं मागून धडक दिली आणि या धडकेमध्ये शेळकेंचा जागीच मृत्यू झाला. आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडे. जयेश, आता अपघात झालेला आहे, त्यांची पत्नी आणि मुलगा जखमी असल्याचं कळतंय. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथल्या स्थानिक पोलिसांनी या अपघातासंदर्भातली काही माहिती दिली आहे का? नाही, अद्याप स्थानिक पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची माहिती आलेली नाहीये. मात्र या ठिकाणी शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि खराचे निकटवर्ती असलेले जे आहेत डॉक्टर जितेंद्र शेळके यांच्या गाडीचा अपघात झाला एवढीच माहिती फक्त प्राथमिक समोर आलेली आहे. या गाडीमध्ये जितेंद्र शेळके त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा देखील होता आणि जी माहिती आता समोर येत आहे ज्यामध्ये शेळके यांचा मृत्यू झाला असून त्याची मुलगा जो आहे तो गंभीररित्या जखमी असून त्याला सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र दुसरीकडे ज्या अपघातातली जी गाडी आहे त्या गाडीमध्येच त्यांची जी पत्नी आहे ती फसल्याचं जे आहे माहिती समोर येत आहे. नक्कीच जयेश, ही अतिशय महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय. त्यामुळे हा अपघात नेमका कसा घडला, किती वाजण्याच्या सुमारास अपघात घडला? जवळपास 1 तासापूर्वी जो आहे 1 ते पाऊण तासापूर्वी हा अपघात घडल्याचं बोललं जातं. या ठिकाणी समृद्धी महामार्गावरती जे आहे एक कंटेनर उभं होतं आणि शेळके जे आहे तर ते संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने येत असताना धोत्रे जे गाव आहे त्या गावाच्या परिसरामध्ये समृद्धी महामार्गावरती त्यांनी त्या उभ्या असल्या कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात झाला आणि अक्षरशः मोठ्या प्रमाणात गाडीचा चक्काचूर झालेला आहे. आणि या अपघातामध्ये भोंदू खराचे निकटवर्ती आणि शिवनिका ट्रस्टचे जे उपाध्यक्ष आहेत डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर स्थानिक पोलीस तिथे दाखल झालेत का? हो, या ठिकाणी पोलीस जे आहेत स्थानिक पोलीस देखील आले आहेत. त्याचबरोबर समृद्धी महामार्गावरील जे सुरक्षा यंत्रणा ती देखील इथे आलेले आणि सध्याला जी गाडी आहे ती बाजूला घेण्याचं काम चालू आहे. नक्कीच जयेश, तर अतिशय महत्वाची माहिती तुम्ही दिलीत. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये शेळकेंचं निधन झाल्याचं सध्या कळतंय. जितेंद्र शेळके हे भोंदू अशोक खरातचे निकटवर्ती होते. समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. खरातचे निकटवर्ती असलेले जितेंद्र शेळके यांचं निधन झाल्याचं कळतंय. संभाजीनगरवरून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ हा अपघात झाला. उभ्या कंटेनरला कारनं पाठीमागून धडक दिली आणि कार थेट कंटेनर खाली घुसली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी असल्याचं सध्या कळतंय. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर पत्नीला बाहेर काढलं जातंय. खराचे शिवनिका ट्रस्टचे शेळके हे उपाध्यक्ष राहिलेत. शेळकेंच्या लॉन्समध्ये खराची भागीदारी होती अशी माहिती सुद्धा समोर येते. खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके हे तणावात होते अशी माहिती सुद्धा मिळते. त्यामुळे आता नाशिक पोलीस समोर येऊन या सगळ्या संदर्भातली माहिती कधी देत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे. कारण या अपघातामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होतोय. एक पद्धतीचं संशयाचं वातावरण निर्माण झालंय. कारण गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात याचा सुद्धा एन्काउंटर होईल अशी शक्यता विरोधकांकडून सातत्यानं वर्तवली जाते आणि त्यातच हा अपघात झाला. यामध्ये जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. भीषण असा अपघात होता कारण महामार्गावर एक कंटेनर उभा आहे आणि या कंटेनरला गाडीनं पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आणि मुलगा गंभीररित्या जखमी असल्याची माहिती सध्या समोर येते. शिवनिका ट्रस्टचे जितेंद्र शेळके काही वर्ष उपाध्यक्ष राहिलेले होते. त्यामुळे ज्यावेळी हे सगळं खरात प्रकरण समोर आलं त्यानंतर जितेंद्र शेळके हे सुद्धा प्रकाश झोतात आले. त्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली. कारण नाशिक पोलीस आणि एसआयटी सध्या खरात प्रकरणाचा तपास करते. सध्या खरात
हा कोठडीत असल्याचं कळतंय. त्याची पत्नी कल्पना खरात गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. तिचा काही अजून शोध लागलेला नाहीये. मात्र जितेंद्र शेळके या सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाचे साक्षीदार होते, प्रमुख साक्षीदार होते. कारण शिवनिका ट्रस्टचे ते अनेक वर्ष उपाध्यक्ष राहिले होते. त्यामुळे जितेंद्र शेळके यांची सुद्धा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चौकशी केली जात होती. शिवनिका ट्रस्टचा कारभार नेमका कसा चालायचा या सगळ्याबद्दल त्यांची चौकशी केली जात होती. आणि याच दरम्यान आज त्यांचा अपघात झाला आणि ज्यामध्ये जितेंद्र शेळके यांचं निधन झालं. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सध्या आपल्यासोबत आहेत. मिटकरीची अतिशय धक्कादायक घटना आहे, धक्कादायक अपघात आहे आणि यामध्ये जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मिटकरीची. नक्की प्रश्न उपस्थित व्हायला जागा आहे कविताजी. कारण त्याचं कारण असं आहे की स्वतः जितेंद्र शेळके ड्राईव्ह करत होते, त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा होता आणि कंटेनरला गाडी मागून धडकलेली आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी दिसतात. एक तर हा घडवलेला अपघात आहे का, तर असं प्रथमदर्शनी काही दिसत नाहीये. दुसरं असं आहे की परवाच 2-3 दिवसांपूर्वी त्यांची ईडीची चौकशी झाली. खरात बाबाचे सगळे ट्रान्झॅक्शन किंवा आर्थिक व्यवहार त्यांच्याकडे होते आणि त्याच्यामुळे त्या विवंचनेत किंवा त्या वैफल्यग्रस्ततेपोटी कुठेतरी फॅमिली म्हणून देवदर्शनाला गेले असतील आणि ते विचार सुरू असेल. आणि समृद्धी महामार्गावर आता या 42 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये गाडी चालवताना ड्रायव्हर किती एक्सपर्ट असला तरी तो रोड हिप्नोटाईज होतोच. त्याच्यामुळे समृद्धी महामार्गामध्ये ज्या पद्धतीनं ते गाडी चालवत होते आणि त्यांच्या त्या तंद्रीमध्ये असताना कदाचित तो बॅलन्स सुटलेला असावा. पण याच्यामध्ये त्यांचा काही घातपात आहे का, तर मला तसं काही शंका वाटत नाही. पण या अशोक खरात प्रकरणाशी त्यांची कळी घट्ट जुळत असल्यामुळे या शंकेला वाव असणं साहजिक आहे. पण पोलीस प्रशासन यामध्ये आता मला असं वाटते अधिक तीव्र गतीने तपास करेल का हा नेमका अपघात होता की घातपात होता. पण तुर्तास तरी त्या महामार्गावर त्यांनी स्वतः त्यांच्या चुकीमुळे झालेला तो अपघात आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण कंटेनर उभा आहे तिथे. ते कंटेनरची समोरासमोर धडक झाली असती तर आपण मान्य केलं असतं का खराबच्याच माणसांनी पैसा देऊन या जितेंद्र शेळकेंना उडवलंय वगैरे. पण उभ्या असलेल्या कंटेनरला ही धडक झालेली आहे. त्याच्यामुळे हा अपघातच प्रथम दर्शनी दिसून येतो. मिटकरीच्या अपघातानंतर संशय निर्माण होतो. मी असं म्हणतेय कारण जितेंद्र शेळके या सगळ्या प्रकरणामध्ये प्रमुख साक्षीदार होते आणि त्या साक्षीदाराचा अशा पद्धतीनं मृत्यू होणं हे जरा धक्कादायकच वाटतं. 100% मी सहमत आहे तुमच्या या वक्तव्याशी. त्याचं कारण असं आहे की आपण बरेच चित्रपट बघितले असतील, बरेच आपण सिरीज बघतो. त्याच्यामध्ये एखाद्याच्या गाडीचे ब्रेक फेल करणे, त्याच्यानंतर ब्रेक फेल करून असं काहीतरी घडावं याकरता का म्हणजे अजून आणखी काही कुभांड येऊ नये. कारण सगळे धागेदोरे अशोक खरातचे यांना माहीत असावे, ट्रान्झॅक्शनचे व्यवहार यांना माहीत असावे आणि तोच व्यक्ती जातोय जो व्यक्ती आता या मालिकेमधला प्रमुख व्यक्ती आहे, जो चौकशीच्या फेऱ्यात आहे. असा व्यक्ती 2 दिवसात जात असेल तर मग हा काही गाडीचे ब्रेक फेल केले गेले होते का किंवा वेगळ्या पद्धतीने काही झालंय का याची चौकशी मात्र झाली पाहिजे. कारण अचानक जाणं आणि तेही त्या व्यक्तीचं जाणं, पण समजा त्यांना मारायचंच असेल एखाद्याला समोरच्याला तर मग ते फॅमिली घेऊन तो कशाला गेला असता. कारण त्यांची पत्नी आणि मुलगा पण त्याच्यामध्ये होता. त्याच्यामुळे ते असं कोणी स्वतःहून जीव पुन्हा देणार नाही. पण नक्कीच त्या गाडीसोबत काही छेडछाड केली गेली होती का, त्या गाडीचे काही ब्रेक फेल वगैरे केले गेले होते का अशी शंका मला पण येते आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस तपासात अधिक गतीनं झाला पाहिजे असं मला वाटतं. खरात प्रकरण समोर आल्यानंतर विरोधक सातत्यानं म्हणतायत की अशोक खराचा आता एन्काउंटर केला जाईल आणि त्यामध्येच ही सगळी अपघाताची बातमी समोर आल्यामुळे सध्या संशय पाहायला मिळतोय. त्याचं कारण असं आहे की खरात प्रकरण हे जितकं वरवर सोपं दिसतंय तितकं नक्कीच वरवर सोपं नाहीये. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. स्त्रियांच्या लैंगिक शोषणाच्या व्हिडिओज आपण जे काही आपण मीडियातून प्रसारित केले त्याही पेक्षा भयंकर याचे आर्थिक व्यवहार जे आहेत कोट्यवधी रुपयाचे. म्हणजे परवा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन 22 सेकंदात 30 कोटीचं ट्रान्झॅक्शन दाखवलं होतं आणि ते कधी दाखवलंय 28 जानेवारीला. आणि मी सांगतो अशोक खरात सुद्धा त्याला आता हे जर माहीत पडलं की जितेंद्र शेळकेचं असं झालंय तर त्याला सुद्धा आता अस्वस्थता जाणवेल. कारण एन्काउंटरची भीती काही लोक व्यक्त करतायत, काही लोक अपघाताची भीती व्यक्त करतायत. तर साहजिक आहे. पण प्रशासन सुद्धा एखादा आरोपी असला तरी त्याची काळजी घेत असतो कारण ह्युमन राईट्सचे हे आहेत सगळे. पण अशोक खरात प्रकरणामध्ये जितेंद्र शेळके असतील किंवा अजून काही लोक असतील हे मात्र आता त्यांनी या गोष्टीवरून सावध राहावं. जे कारागृहाच्या बाहेर असतील किंवा जे अजूनही त्या चौकशीच्या फेऱ्यात आले नाहीत त्यांनी या गोष्टीकडून एक घेतलं पाहिजे की आता थोडंसं प्रवास करताना सांभाळून करत जा. कारण तुमच्या गाडीचे काय असं होऊ शकते का आणि ते काही कोणी करतंय का, आपले पाप झाकवण्याकरता असं काही होतंय का. आणि जर अशोक खरात एन्काउंटर वगैरे भविष्यात जर झालं
तर मग हे कोण दबवण्याचा प्रयत्न करते, दाबण्याचा प्रयत्न करते, कोणकोणते मोठे मासे याच्यामध्ये गळाला येण्याची शक्यता असल्यामुळे काही असं होतंय का? कारण मुख्य पुरावा नष्ट करणे, जसं अनेक उदाहरणं देता येतील, काही उदाहरणं द्यायला मला मर्यादा आहे, पण मुख्य नष्ट करणे. कारण मला एवढं माहित आहे नक्की, मी शुअर आहे, डॅम शुअर, अजितदादांच्या विमान अपघाताचा धागा हा, तुम्ही आज मला कितीही नाकारलं पण मी एक सांगतो, अशोक खरातच्या शिवलिका संस्थांच्या गर्भगृहापर्यंत, त्या शिवमंदिराच्या तिथपर्यंत हे जातो. जर सोमवती अमावस्येला त्याची इथे जी होणारी पूजा होती, त्या सगळ्या घटना जर बघितल्या तर अशोक खरात प्रकरण जेवढं वरवर दिसतं तेवढं सोपं नाही. हे भयंकर म्हणजे फार मोठं भयंकर आहे. आणि त्यामध्ये जे काही कोणी आय विटनेस किंवा कोणी चौकशी असतील तर त्यांच्या जीवाला पण बऱ्यापैकी धोके उत्पन्न होऊ शकतात. याचं हे उदाहरण आहे जितेंद्र शेळकेचा आत्ताचा अपघात. मिटकरी, जे राज्यातलं एवढं मोठं प्रकरण आहे, आता SIT स्थापन करण्यात आली आहे, गेल्या जवळपास महिन्याभरापासून तपास सुरू आहे आणि या सगळ्या प्रकरणातला एक प्रमुख साक्षीदार, त्याच्या जीविताची काळजी घेणं हे SIT आणि पोलिसांचं कर्तव्य नाहीये का? 100% आहे. तुम्ही SITच्या एका महिन्यामध्ये काहीच अहवाल आले काय तर अजिबात नाही. त्याच्यावर कोणी समाधान करताय का व्यक्त? आता मी सत्तेतला आहे तरी मी सांगतोय, अजितदादांच्या विमान अपघातासाठी सुद्धा CID चौकशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लावली. आम्ही अनेकदा भेटलो, पत्र दिले, स्मरणपत्र दिलं, पण मुरलीधर मोहोळांचं आत्ता स्टेटमेंट काढा. त्यांनी अपघाताच्या दिवशी, तिसऱ्या दिवशी सांगितलं होतं की आम्ही आजपासून 15 दिवसानंतर ब्लॅक बॉक्सचा डाटा आम्ही सार्वजनिक करू. नंतर ब्लॅक बॉक्स संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. त्यांनी 8 दिवसाचा आणखी टाइम पिरियड वाढवून मागितला. अद्याप आता 3 महिने होत आहेत, तो ब्लॅक बॉक्सच दिसेना, CCTV दिसेना देवगिरीचा. तर आता SIT बसवल्यानंतर अशोक खरात प्रकरणात जर इतके मिटकरीजी, हाच प्रश्न आहे, जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्सचा डेटा अजून समोर येत नाही, जसं तुम्ही म्हणताय, तुमच्या म्हणण्यानुसार जर त्याचीच चौकशी होत नसेल तर शेळकेच्या अपघाताची चौकशी होईल असं वाटतंय का? मला नाही वाटत, मला अजिबात वाटत नाही. मी स्पष्टपणे सांगतोय की मला ही चौकशी, कारण अजितदादांचं प्रकरण जे आहे विमान अपघाताचं, ते मी फार बारकाईनं पाहिलंय. अद्यापही 3 महिने होतील, 3 महिने काहीच सापडलं नाही. SIT लावली, CID लावली, उच्चस्तरीय चौकशी, बाह्यस्त्रोत यंत्रणा, अमित शहाजींपासून देवेंद्रजींपर्यंत सगळ्यांकडे घेऊन आम्ही देव अक्षरशः पाण्यात घातले, पण समाधानकारक कसलंही उत्तर. अहो, DGCAचा पहिला अहवाल त्रोटक आल्यानंतर अद्यापही तो पूर्ण अहवाल आलेला नाही ना. आता किती दिवस लावणार? त्या VSR कंपनीवर गुन्हा नाही, VSRच्या मालकावर. आता आम्ही ओरडून आमच्या नसा फाटायला लागल्या, रडून डोळ्यातले अश्रू सुकायला लागलेत. तरी मात्र जर अजितदादांच्याच विमान अपघाताचं काही सत्य पुढे येणार नाही तर जितेंद्र शेळके फार लहान व्यक्ती आहे, ते 3 दिवसात संपून जाईल ते प्रकरण. खरं तर या खरात प्रकरणामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे सुद्धा नाव समोर आलेत, खरात सोबतचे फोटो व्हिडिओ समोर आलेत. त्यामुळे SIT आणि पोलीस सुद्धा सरकारच्या सोयीनं तपास करते असं वाटतंय का? मी हेच म्हणतोय की खरात प्रकरण वरवर जेवढं आपल्याला सोपं दिसतंय, आपण काय केलं त्याचा एक अँगल पाहिलाय. तो एक अँगल काय तर महिलांचं झालेलं शोषण, ते चुकीचं आहे, त्याच्यावरती FIR पण झाला, त्यांनी ते विकृत काम केलं, त्याचं कोणी समर्थन करणार नाही. पण त्याच्या मागचा दुसरा अँगल काय आहे, त्याचा आर्थिक स्रोत, त्या शिवनिका ट्रस्टमध्ये कोणाकोणाची गुंतवणूक आहे, समता नावाच्या पतसंस्थेमध्ये किती ट्रान्झॅक्शन झालं, हे जे आर्थिक मोठं जे स्कॅम आहे तो किंवा स्कॅन्डल आहे ते फार भयंकर आहे. त्याच्यामुळं खरात प्रकरणाचे धागेदोरे विविध राजकीय पक्षाचे नेते असतील, लोक असतील, यांच्यापर्यंत आहेतच. त्यात काही दुमतच असण्याचं कारण नाही. म्हणून ह्या प्रकरणाची गती ज्या पद्धतीनं वाढायला पाहिजे ती अद्यापही वाढवल्या जात नाहीये. अद्यापही तपास संत गतीनं होतोय. आणि आता काय झालं की अमरावतीचं एक प्रकरण झालं, त्याच्या घरावर बुलडोजर चालवला गेला. तो 18 वर्षाचा जो मुलगा होता, त्याच्या वेगवेगळ्या त्यांनी व्हिडिओ व्हायरल केले होते, त्याचा बुलडोजर चालवला. आता त्याची जात आणली गेली मदत, तो मुस्लिम आहे म्हणून तुम्ही त्याचं बुलडोजर चालवून घर पाडलं. मग याचा भामट्याचा आश्रम का नाही पाडला? तो तर इलिगल आहे ना. त्याच्या घरावर पण बुलडोजर चालवायला पाहिजे होतं. तुम्ही इथे हिंदू मुस्लिम भेद कशाला करतायत? आरोपीला जात पात धर्म पंथ नसतो. त्याच्यामुळे तो अमरावतीचा जितका बदमाश असेल तितकाच बदमाश अशोक खरात बाबा आहे. याच्यावर का नाही कारवाई झाली? त्याच्यामुळे हे संत गतीनं SITचा तपास होतोय. अशोक खरात प्रकरणामध्ये अद्यापही समाधानकारक निकाल महाराष्ट्राच्या समोर आला नाही. काय होईल? अजून एखादं, आता शेळकेचा अपघात झाला, हे 2 दिवस बातम्या चालतील, म्हणजे हे प्रकरण हळूहळू मागे जाणार. पण मोठा स्कॅम जो फायनान्शियल स्कॅम जो आहे ना, तो दडपण्याकरता काहीतरी होतंय का हे शोधलं पाहिजे. मी अगदी स्पष्ट सांगतोय. नक्कीच मिटकरीजी, त्यामुळे प्रमुख साक्षीदार मारले जात आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर महत्वाची बातमी आपण पाहतोय, शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झालाय. जितेंद्र शेळके भोंदू अशोक खरातचे निकटवर्ती होते. समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला. संभाजीनगरवरून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ हा अपघात झाला. उभ्या कंटेनरला कारनं पाठीमागून धडक दिली.
यामध्ये शेळकेंचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि मुलगा सध्या गंभीर जखमी आहेत। शेळकेंच्या लॉन्समध्ये खरातची भागीदारी होती अशी माहिती समोर येते। खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके तणावात होते। तर सध्या आपण अनेकांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत। अमोल मिटकरी यांनी सुद्धा या सगळ्या अपघाताबद्दल एक प्रकारे संशय व्यक्त केलेला आहे। एसआयटी आणि पोलीस नेमका काय तपास करते, जर एखाद्या प्रकरणातला हा प्रमुख साक्षीदार असेल तर त्यांच्या जीविताची सुरक्षितता ही सुद्धा एसआयटीचीच त्यांचंच काम आहे। मात्र एवढं मोठं प्रकरण असताना सुद्धा साक्षीदाराचा अशा पद्धतीनं अपघाती मृत्यू होणं हे नक्कीच संशयास्पद आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता नेमकी काय माहिती पुढे येते हे पाहणं महत्त्वाचं आहे।